श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 15. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगून श्री शैलम येथे मला भेटावे असे सांगितले. आपल्या दर्शनानेच आम्हास तीर्थयात्रेचे फळ मिळते असे शिष्य श्री गुरूंना विनंती करत होते. परंतु श्री गुरूंनी त्यांना आश्वस्त केले आणि तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही 5 दिवसांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये असे सांगितले. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना भारतातील समस्त तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महती समजावून सांगितली. बहुधान्य नाम संवत्सर आले की आम्ही श्री शैलक्षेत्री येऊ, आम्हास येऊन भेटावे असा उपदेश केला. त्यावेळी सर्व शिष्य श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक झाले आणि म्हणाले, आपले वाक्य आम्हास परिसाप्रमाणे आहेत. सर्व शिष्यांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केल्यानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले. बोध गुरुवाक्य मज कामधेनु श्री गुरु चरणार्पण.